नमस्कार मित्रांनो. आज आपण इंजिनिअरिंगसाठी जे अतिशय चांगली संधी डेलॉईट या कंपनीमध्ये उपलब्ध आहे 2025च्या बॅचसाठी त्याच्याबद्दलची माहिती घेऊया. तुम्हाला माहिती आहे डेलॉईट ही एक बिग फोरपैकी एक कंपनी आहे आणि त्याचा खूप चांगला नाव जगभरामध्ये आहे. आणि या कंपनीमध्ये तुम्हाला जर पहिलाच जॉब तुमचा ॲज अ फ्रेशर 2025 बॅच पहिलाच जॉब जर डेलॉईटमध्ये तुम्हाला मिळणार असेल, तर त्यापेक्षा चांगलं काही असू शकत नाही. त्यामुळे चला बघूया अतिशय महत्त्वाचा अशी ही संधी जी आपल्या सर्वांना खूप मदत करेल. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर डेलॉईटचा तो म्हणतात वेलकम टू नॅशनल लेव्हल असेसमेंट गेटवे टू इंजिनिअरिंग ट्रॅक. दिस इज फॉर हे कोणासाठी आहे? तर आर यू रेडी टू टर्बोचार्ज? तुमचं करिअर तुम्हाला टर्बोचार्ज करायचं असेल तर तुम्ही फायनल इयर असाल इंजिनिअरिंगच्या डिग्रीच्या, तर ही अतिशय चांगली संधी तुमच्यासाठी आहे. ते म्हणतात त्याचं जे सिलेक्शन आहे ते पूर्णतः त्याची पूर्ण अधिकार त्याचे पूर्ण डेलॉईटकडे राहतील. आणि यासाठी बी.टेक, एम.ई., एम.टेक, एम.सी.ए, सी.एस.आय.टी आणि सर्किटल ब्रँचेस म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन यासारख्या ज्या ब्रँचेस आहेत त्या याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतील, असं त्यांचं म्हणणं आहे. तर याबद्दल थोडीशी अधिक माहिती घेत असताना एक एक वर्ष तुम्हाला प्रोबेशनवर ठेवण्यात येईल तुमचं सिलेक्शन झालं तर. आणि हे सगळं जे रिक्रुटमेंट आहे ती अप्रेंटिसशिप ॲक्टखाली ट्रायपार्टेट ॲग्रीमेंटमध्ये असेल. म्हणजे साधारण तुम्ही कोणाच्या कॉन्ट्रॅक्टवर असताना दिसतं एकंदरीत. एक्सलंट ॲनालिटिकल अँड कम्युनिकेशन स्किल्स तुम्हाला दाखवावे लागतील. आणि ही सगळी माहिती तुम्हाला इथे वाचून कळेलच. डेलॉईटच्या वेबसाईटवर ही लिंक तुम्हाला मी शेअर करतच आहे. तुम्ही डायरेक्ट जाऊन इकडे करू शकता. याच्यामध्ये कोणत्या एजंटला किंवा कोणत्या एजन्सीला, कोणत्याही व्यक्तीला काही पैसे देण्याची किंवा त्यांना काही त्यांची मदत घेण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली हे करू शकता. क्वालिफाइंग क्रायटेरिया हा असा आहे, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी बी.टेक और बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग बी.ई. विथ स्पेशलायझेशन इन कम्प्युटर सायन्स, अलाइड कम्प्युटर सायन्स स्ट्रीम्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड ऑल सर्किटल ब्रँचेस. त्यानंतर सर्किटल ब्रँचेस म्हणजे इलेक्ट्रिक, ई.एन.टी.सी, इन्स्ट्रुमेंटेशन यासारख्या. त्यानंतर मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी एम.टेक आणि इंटिग्रेटेड मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी 5 years IM.Tech विथ स्पेशलायझेशन इन कम्प्युटर सायन्स, अलाइड कम्प्युटर सायन्स स्ट्रीम्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तो मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन ऑल्सो कॅन ते पण याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. आणि तुमचं ग्रॅज्युएशन वर्ष जे आहे ते 2025 पाहिजे. ॲग्रिगेट 60% किंवा इक्विव्हॅलंट CGPA तुमच्या अकॅडमिक रेकॉर्डमध्ये पाहिजे. आणि करंट डिग्रीमध्ये ॲक्टिव्ह बॅकलॉग्स नसावेत, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे साधारण याचा अर्थ असा होतो, AT-KT तुम्हाला जर आधी मिळाले असतील तर चालतील, पण त्या सगळ्या क्लिअर पाहिजेत. आणि हे नोट इश्यूड मग गेल्या 6 महिन्यामध्ये तुम्ही डेलॉईटच्या अमेरिकन किंवा इंडियन ऑफिसमध्ये हे तुम्ही ॲप्लिकेशन दिलेलं नाही पाहिजे. कारण तुम्ही जर गेल्या 6 महिन्यामध्ये दिलं असेल तर तुम्ही याच्यासाठी एलिजिबल नाही आहात, असं त्यांचं म्हणणं आहे. तर याच्याबद्दल थोडी अधिक माहिती घेण्यासाठी ह्याच्यामध्ये तुम्हाला रोल पाहायचा असेल तर हा रोल असा आहे ॲनालिस्ट ट्रेनी. इथे सगळे तुम्हाला डिटेल्स मिळतील. मी काही जास्त याच्यामध्ये खोलामध्ये जात नाही. कारण सिलेक्शन झाल्यानंतर काय जॉब करायचा याचं पूर्ण इथे डिटेल्स दिलेले आहेत. पर्पज काय या या प्रोग्राम मागचा, डेलॉईटची कल्चर कशी आहे, प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला कशी मदत होईल आणि तुम्हाला करिअरमध्ये थ्राईव्ह आणि सक्सेसफुल होण्यासाठी जी काही मदत डेलॉईट करू शकेल ती सगळी देण्याची त्यांची तयारी आहे असं दिसून येतं. त्यानंतर आता परत आपण जर इकडे आलो, रोल डिस्क्रिप्शन आपण पाहिला, कॉम्पन्सेशन सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे, सगळ्यांना जो अतिशय महत्त्वाचा असतो, तो ते म्हणतात 4 लाख प्लस व्हेरिएबल बेनिफिट्स असं त्यांचं पॅकेज असणार आहे. 4 लाख पर ॲनम प्लस व्हेरिएबल बेनिफिट्स. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जर याची असेसमेंट टेस्ट आहे त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला हवी असेल, तर ती इकडे गेल्यानंतर तुम्हाला मिळेल. ती लर्न केल्यानंतर ती अशी आहे की ही जी असेसमेंट टेस्ट होणार आहे ती हायर प्रो या टेस्ट अॅनाटॉमीचं जे इंजिन आहे त्याच्यावर होणार आहे. त्याच्यामध्ये तुमचे मल्टिपल स्किल्स इव्हॅल्युएट केले जातील आणि फुल्ली राउंडेड प्रोफाईल तुमची आहे की नाही, इन्क्लुडिंग स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस, याचा थोडासा अभ्यास केला जाईल. या टेस्टची ड्युरेशन 90 मिनिट्स असेल. याच्यामध्ये 65 प्रश्न असतील, MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, आणि 2 क्वेश्चन जे शेवटचे असतील ते लाईव्ह प्रोग्रॅमिंग आणि कोडिंग फॉर्मॅटमध्ये असतील. आता सगळ्यात महत्त्वाचं, ही जी एक्झाम आहे ती प्रॉक्टर्ड असेल. म्हणजे की त्याच्यामध्ये तुमची ऑडिओ आणि व्हिडिओ याचा रेकॉर्ड केला जाईल आणि त्याला ॲनलाईज केलं जाईल आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिन वापरून, की तुम्ही याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी तर करत नाही आहे ना, कॉपी करत नाही आहे ना, किंवा मी काही कोणाची मदत घेत नाही आहे ना. तुम्हाला सांगायला मला थोडा इथे पाहिजे की आय मुवमेंट्स आपल्या असतात आणि आपण जो पॉज घेतो त्याच्यावरून आपली बॉडी लँग्वेज याच्यामधून सुद्धा आजकाल आपण चीटिंग करतोय की आपण जेन्युइनली परीक्षा देतोय हे अगदी सहजपणे बघता येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही जरा याच्यामध्ये
काळजीपूर्वक करा हे सगळं. तसले प्रकार करूच नका. कारण तुम्हाला जर सॉलिड स्ट्राँग फाउंडेशनवर स्वतःचं करिअर निर्माण करायचं असेल तर डेलॉईटसारखी कंपनी नाही आहे आणि त्या कंपनीमध्ये एंट्री करताना तुम्ही जर झोलझाल करत असाल तर ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होईल. तर या टेस्टची समरी ही टेस्ट 5 सेक्शन्समध्ये डिवाईड केलेली आहे. ईच सेक्शन प्रत्येक सेक्शनला एक डेडिकेटेड टाईम स्लॉट दिला जाईल आणि त्यानंतर एक सेक्शन तुम्ही करत असताना जर टाईम स्लॉट त्या सेक्शनचा टाईम जर लॅप्स झाला तर तुम्हाला ऑटोमॅटिकली सेकंड सेक्शनमध्ये घेऊन गेलं जाईल आणि तिथून तुम्ही माघारी येऊ शकणार नाही. हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण या परीक्षेचा फॉर्मॅटच असा आहे आणि द 5 सेक्शन्स विल प्रेझेंट 4 डिफरंट व्हरायटीज ऑफ क्वेश्चन्स ॲज एक्सप्लेन बिलो. हे जे 5 सेक्शन्स आहेत ते लँग्वेज स्किल्स आहेत. त्याच्यामध्ये 10 MCQ असणार आहेत. त्यानंतर जनरल ॲप्टिट्यूड असेल, रिझनिंग ॲबिलिटी अँड क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी. त्याच्यामध्ये 12 MCQ आहेत. 12 MCQ इन रिझनिंग ॲबिलिटी आणि 10 MCQ इन क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी. त्यानंतर टेक्निकल स्किलमध्ये 30 MCQ आहेत आणि टेक्निकल स्किल्स कोडिंग ह्या शेवटचं जे एक लाईव्ह कोडिंग नगेट आणि एक लाईव्ह प्रोग्रॅमिंग क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये मला वाटतं C++, सी हॅश, जावा, पायथॉन, कंपाईल अँड एक्झिक्यूट अशा प्रकारची सगळी तुमची टेस्ट केली जाईल. हे बघा, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की याच्यामध्ये जर असेसमेंट टेस्ट आणि त्यानंतर होणारा इंटरव्ह्यू याच्यावर अवलंबूनच आपली पुढची सगळी प्रगती जी आहे ती या रोलमध्ये होणार आहे. तर ह्या माहितीनंतर आपण थोडंसं बघूया आता याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं. कारण ही इन्फॉर्मेशन जर आपल्याला मिळाली आणि हे रजिस्ट्रेशनसाठी जर तुम्हाला हे जे पेज आहे मी त्याची लिंक तुम्हाला शेअर करतोच आहे. तर या लिंकवर गेल्यानंतर हे रजिस्टर पेज हे आपण ओपन केल्यानंतर आपण इथे येतो. रजिस्ट्रेशन फॉर्म इथे थोडीशी माहिती दिलेली आहे. स्टेप्स टू टेक रजिस्ट्रेशन फोटो. आता फोटोमध्ये थोडेसे गोंधळ होतात. बॅकग्राऊंड क्लिअर व्हाईट पाहिजे आणि आपण दोन्ही इयर्स टिपिकल पासपोर्टसाठी जे काढतो त्याप्रमाणे पाहिजेत. गॉगल घातलेले आणि चांगले ब्युटिफुल बॅकग्राऊंड वगैरे असलेले इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपचे DP आणि फेसबुकचे फोटो टाकू नका त्याच्यावर. आणि हे फोटो कसे नाही काढायचे सांगितले नाही थोडक्यात. त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यावर क्लिक केलं हे अंडरस्टँड केल्यानंतर की आपल्याला पुढचं जे पेज आहे त्याच्यावर डेलॉईटची वेबसाईट घेऊन जाते. डिक्लेरेशन अँड कन्सेंट हे सगळं तुम्ही फॉर्म व्यवस्थित वाचून घ्या. त्यानंतर आय ॲग्री, डिसॲग्री याच्यामध्ये आय ॲग्री क्लिक करायचं. त्यानंतर पर्सनल डिटेल्समध्ये फर्स्ट नेम, लीगल, मिडल नेम, लास्ट नेम, फर्स्ट नेम प्रेफर्ड, ईमेल ॲड्रेस ॲक्टिव्ह द्या जेणेकरून जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला डेलॉईटकडून पाठवली जाईल ती तुम्हाला योग्य वेळेमध्ये मिळेल आणि त्यानंतर तुम्ही आवश्यक ते स्टेप्स घेऊ शकाल. त्यानंतर अल्टरनेट ईमेल ॲड्रेस पण देऊन ठेवा, मोबाईल नंबर देऊन ठेवा ॲक्टिव्ह, अल्टरनेट मोबाईल नंबर द्या, डेट ऑफ बर्थ, जेंडर, प्रेझेंट ॲड्रेस, पिनकोड, सिटी, स्टेट, कंट्री हे जे नॉर्मल जे डिटेल्स आहेत नेहमीचे ते द्यायचे आहेत. तुम्ही पर्स्युईंग फुल टाईम क्वालिफिकेशन असेल तर त्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट आहात की पोस्ट ग्रॅज्युएट ते सिलेक्ट करा. त्यानंतर युनिव्हर्सिटीचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे द्यावा लागेल, हा मॅन्डेटरी आहे. आणि गॅप इन एज्युकेशनमध्ये तुमचा गॅप आहे का, नो गॅप, लेस दॅन 1 अकॅडमिक इयर, 1 अकॅडमिक इयर, मोर दॅन 1 अकॅडमिक इयर, जे काय असेल ते मेन्शन करा. डू यू हॅव एनी स्टँडिंग बॅकलॉग्स, इथे तुम्हाला नो केलं तरच तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन पुढे प्रोसेस केलं जाईल हे लक्षात ठेवा. आपण जर तुमचा बॅकलॉग असेल तर तो दडवून पण ठेवू नका. हॅव यू अपिअर्ड फॉर अन असेसमेंट इंटरव्ह्यू टेस्ट इन लास्ट 6 months, गेल्या 6 महिन्यामध्ये तुम्ही ही टेस्ट दिलेली आहे का, येस ऑर नो. डू हॅव एनी अदर ऑफर इन हँड ॲज ऑफ नाव, तुमच्याकडे आता दुसरी कुठली ऑफर आहे का, येस ऑर नो. त्यानंतर आर यू ओपन टू इंटर्नशिप्स, येस ऑर नो. हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण ही जी अपॉर्च्युनिटी आहे ती इंटर्नशिप ॲक्ट खाली कव्हर होणार आहे. आर यू सिटिझन ऑफ इंडिया, येस ऑर नो, तुमची जी असेल ते लिहा. डू यू हॅव एनी एक्झिस्टिंग ऑफर्स फ्रॉम डेलॉईट अँड रिलेटेड एंटिटीज लाईक डेलॉईट इंडिया अँड #D वगैरे, येस ऑर नो, मेन्शन इयर. आता याच्यामध्ये तुम्ही जर 2025च्या फ्रेशर बॅचचे विद्यार्थी असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला एक्झिस्टिंग ऑफर किंवा असेल तर ती मेन्शन करा, नसावीच कारण. डू हॅव एनी प्रियर वर्क एक्सपिरियन्स, तुम्हाला जर आधीचा एक्सपिरियन्स असेल तर तो लिहा, येस ऑर नो. त्यानंतर डेलॉईट ॲल्युमिनी इन्फॉर्मेशन, आर यू फॉर्मर एम्प्लॉय ऑफ डेलॉईट, ऑब्व्हियसली तुम्ही असाल तर जरूर लिहा. डू हॅव एनी प्रोफेशनल सर्टिफिकेट्स असेल तर मेन्शन करा. डू हॅव एनी ॲडिशनल सर्टिफिकेशन असतील तर मेन्शन करा. आता याच्यामध्ये फॅकल्टी इन्चार्ज ऑफ प्लेसमेंट जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण तुम्ही ज्या कॉलेजमध्ये आता फायनल इयरला आहात त्या कॉलेजमधले जे TPO आहेत, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, त्याचे फॅकल्टी फुल नेम, त्यांची ईमेल ID आणि कॉन्टॅक्ट नंबर इथं मेन्शन करायचा आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर अटॅचमेंट्स, तुमचे रेझ्युमे जे आहे तो सपोर्टेड फॉर्मॅट किंवा सर्टिफिकेट्स असतील तुमचे ते सगळे इकडे अटॅच करा. याची फाईल साईज 4 MB कमी असली पाहिजे आणि त्यानंतर रेझ्युमे तुम्ही किंवा CV अटॅच केल्यानंतर मग सबमिट केला की तुम्हाला सबमिशनचं कन्फर्मेशन मिळेल आणि कन्फर्मेशन मिळाल्यानंतर ते तुमची ॲप्लिकेशन प्रोसेस केली जाईल.
ॲप्लिकेशन प्रोसेस केल्यानंतर असेसमेंट टेस्टची तुम्हाला टिपिकल शेड्यूल दिलं जाईल. त्यानंतर तुम्ही असेसमेंट दिल्यानंतर त्याचे जे रिझल्ट्स असतील, ते रिझल्ट्स आल्यानंतर मग पुढची स्टेप्स तुम्हाला सांगितली जाईल. जर तुमचं सिलेक्शन झालं ऑब्व्हियसली, तर मग पुढचे फेस टू फेस जे काही इंटरव्ह्यूज वगैरे असतील ते सगळे होतील आणि त्यानंतर मग तुमचं CTC किंवा जे वर्क प्लेस आहे, त्याचे लोकेशन, त्याचे वगैरे बाकी सगळे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला नंतर मिळतील. आता याच्यामध्ये माझी तुम्हाला रिक्वेस्ट अशी असेल, की हे सगळं सांगताना Deloitte या संधीचा तुम्ही अवश्य फायदा घ्या. पण त्याचबरोबर एक करियर ड्रायव्हर म्हणून किंवा करियर ड्रायव्हिंग स्कूलचा जे मी करियर ड्रायव्हिंग स्कूल चालवतो त्याच्यामधून माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो, की पहिला जॉब अतिशय महत्त्वाचा असतो. पण त्याचबरोबर पुढच्या 30-40 वर्षामध्ये तुम्हाला काय करायची याची कल्पना जर तुम्हाला सुरुवातीलाच असेल, पहिला जॉब सुरू करताना, तर त्याचा खूप चांगला परिणाम तुमच्या करिअरवर होईल. कारण आम्ही ज्या चुका हे सगळं माहिती नसल्यामुळे आम्ही ज्या चुका आमच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या जॉबमध्ये केल्या, त्याची फळं अजूनही आम्ही भोगतोय असं म्हणता येईल. त्यामुळे हे जे इन्फॉर्मेशन किंवा ही जी ऑब्झर्वेशन किंवा हा जो अनुभव मला आला आहे, त्याच्यावर आधारित मी हे करियर ड्रायव्हिंग स्कूल सुरू केलं, ज्याच्यामध्ये पुढच्या 30-40 वर्षामध्ये आपल्याला काय करिअरमध्ये काय ग्रोथ स्टेज असतात, काय करावं लागतं, कोणते स्किल्स आत्मसात केले पाहिजेत, ऑफिस पॉलिटिक्स म्हणजे काय, करिअर ट्रान्झिशन कसे मॅनेज करायचे, प्रमोशन, डिमोशन, मॅरेज, डेथ ऑफ डिअर अँड वन्स, रिलोकेशन, ह्या सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर बाकीच्या ज्या गोष्टी करिअरशी निगडीत आहेत, त्या सगळ्यांच्याबद्दल मी हे व्हिडिओज अपलोड करत असतो या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला नक्की आवडतील. याच्यातला एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मला तुम्हाला सांगावासा वाटेल, तो म्हणजे हा आहे. तुम्हाला जरी Deloitteसारख्या कंपनीमध्ये सुरुवातीलाच हा चान्स मिळत असला, तरी पण पुढे पुढे 30-40 वर्षामध्ये पुढे काय करायचं याच्याबद्दल तुम्हाला जर माहिती घ्यायची असेल, तर हे जे व्हिडिओ हा जो आहे, अ, हा 10 उदयोन्मुख तंत्रज्ञान पुढच्या 5-6 वर्षातील करोडो नोकऱ्यांची उपलब्धता, हा जो व्हिडिओ आहे याच्यात नक्की तुम्हाला फायदा होईल याची मला 100% खात्री वाटते. कारण हे व्हिडिओ आत्ता जरी आपण Deloitteसारख्या कंपनीमध्ये त्यांनी जॉब प्रोफाईल दिलेली आहे, त्यामध्ये काम करणार असलो तरी आपल्याला हे माहिती पाहिजे की जग कुठल्या दिशेने चाललं आहे आणि वर्कप्लेस कुठल्या दिशेने चाललं आहे आणि त्यानुसार आपल्याला वाटचाल करावी लागेल. तर ह्या सुवर्णसंधीचा तुम्ही अवश्य फायदा घ्या. रजिस्टर करा आणि कोणतीही चुकीची माहिती देऊ नका. चांगल्या प्रकारे असेसमेंट टेस्टचा अभ्यास करा. योग्य प्रकारे ती द्या आणि ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्हाला तुमचं सिलेक्शन होवो आणि करिअरची सुरुवात अतिशय चांगल्या अशा कंपनीमध्ये हो हीच अपेक्षा. धन्यवाद.